काँग्रेस पक्षाने देशात आणि राज्यात भ्रष्टाचार करून सर्वसामान्य माणसांना जीवन नकोसे केले आहे। काँग्रेसच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत। भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारबाबत जनतेने लोक आंदोलने करून आपला रोष व्यक्त केला। याच आंदोलनाचा भाग म्हणून पनवेल नगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाला नष्ट करण्याचे काम येथील मतदारांनी केले पाहिजे, असे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी शुक्रवारी प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले। पनवेल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार शिरीष बुटाला, जैनम शेख, वैशाली बद्रिके, सूर नुरमे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना ग्राहक हित कक्षाचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण, शाखा प्रमुख सुमित ठक्कर, माजी जिल्हा प्रमुख व प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे उमेदवार शिरीष बुटाला, जैनम शेख, वैशाली बद्रिके, नूर सुरमे इत्यादी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आमदार विवेक पाटील म्हणाले की प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या कार्यकर्त्यांच्या तसेच जनतेच्या चेहऱ्यावरील उत्साह जिद्द पाहून महायुतीचे 4ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला जे आपण सारे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहात, आपल्या चेहऱ्यावर जो उत्साह मला दिसतोय, आपल्या मनामधली जे जिद्द मला जाणवते, हे आपला उत्साह, ही आपली गर्दी आहे, आपली जिद्द बघितल्यानंतर प्रभाग क्रमांक 7चे 4ही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय। त्याच्यासाठी आम्हाला 4 उमेदवार या ठिकाणी निवडून पाहिजेत। आजचे उमेदवार उद्या नगरसेवक झाले पाहिजेत असं आम्हाला का वाटतं, तर पनवेलचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला हे 4 नगरसेवक आपण निवडून द्यावा अशी विनंती आपल्याला मी या ठिकाणी करत आहे। या वर्णामध्ये काम करत असताना अनेक विविध कामे गेल्या 2.5 वर्षाचे आपल्या युतीच्या काळातल्या सत्तेतनं आणि त्याच्या आधी नगराध्यक्ष जयम म्हात्रे असताना आपण या ठिकाणी केलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती बाळाराम पाटील यांनी प्रथमतः जिल्हा परिषदेच्या निधीतून पनवेल परिसरातील शाळेच्या बांधकामाची कामे करून दिली व पनवेल शहरात आधुनिक शिक्षण तंत्र आणण्याचा प्रयत्न केला। अशीच कामे यापुढे महायुतीचे नेते व उमेदवार करतील असे आश्वासन आमदार विवेक पाटील यांनी दिले। उल्लेख करून बाळाराम पाटील रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण खात्याचे सभापती आहेत। महाराष्ट्रात असं कुठेही घडलं नाही का जिल्हा परिषदेचा निधी नगरपालिकेतल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला वापरण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर बाळाराम पाटलांनी केलं। आपल्या या उर्दू शाळेसाठी 1,22,00,000चा निधी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। या विभागातल्या आपल्या नगरपालिकेच्या शाळेतलं शिक्षण हे आधुनिक असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ही भावना युतीची आहे। त्या भावनेच्या माध्यमातून आपण या शाळांच्या इमारतीच नव्हे तर जयम म्हात्रे नगराध्यक्ष असताना सगळ्या शाळांमध्ये आपण कॉम्प्युटर बसवले होते, आता देखील कॉम्प्युटर बसवणार आहेत। या ठिकाणी मी या निमित्तानं पनवेलच्या मतदार बंधू भगिनींना जाहीरपणे सांगू इच्छितो की शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लाखो रुपयाचे डोनेशन आणि हजारो रुपयाची महिन्याची फी घेऊन ज्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं त्या दर्जाचं शिक्षण नगरपालिकेतल्या शाळेत आम्ही दिल्याशिवाय ठेवणार नाही, हा जुबाई या निमित्ताने आपल्याला देत आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवारांना आपल्या बहुमताने विजयी करून द्या असे आवाहन केले व काँग्रेस पक्षाचे वस्त्रहरण करत काँग्रेस पक्षावर तोफ डागली। त्या नगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणार आहे। काँग्रेसवाल्यांना पनवेलमधून आपण हद्दपार करणार आहे। कशाला पनवेलची सत्ता मागतो का? दिल्ली सत्ता आमची, महाराष्ट्रात आमची, पनवेलला आम्हाला सत्ता द्या। अरे दिल्लीत देऊन वाटोला लावला, महाराष्ट्राची देऊन वाटोला केला का? पनवेलची सत्ता मुस्ताक अंतोले साहेब देऊन परत वाटोला लावायचा आहे का? जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे उमेदवार शिरीष बुटाला यांनी आपल्या भाषणातून महायुतीचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला।
या विभागात अन्य कोणत्याही पक्षाने मतदारांना फोडण्याचा व फूस दाखविण्याचा प्रयत्न केला तरी देखील मतदार शून्य आहेत व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला की या 7 नंबरचं पॅनल पनवेल मधलं प्रचंड मताने विजयी होणार 1 नंबरचं पॅनल आणि हा विश्वास फक्त तुमच्या सगळ्या कट्टर प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवावर हा दिलेला शब्द आणि तो शब्द हा रामबाण आहे आणि तो शब्द अंतिम ईश्वराचा शब्द आहे असं समजा। शिवसेना ग्राहक हित कक्षाचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी विजयी करून देण्याचे आवाहन जनतेला केले। नगरपालिका आहे, नगरपालिका सोयी चांगल्या करून येण्यासाठीच आमच्या या सगळ्या महायुतीच्या धडपड उमेदवारांची कुणी किती प्रयत्न केला जाती देश घडवण्याचा तरी ना आमच्या शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत की हा मुस्लिम आहे हिंदू आहे काही नाही, हे सगळे आपले हिंदुत्वाला प्रेम करणारे इतर राष्ट्रावर प्रेम करणारे असे सगळे लोक आहेत, ही नागरिक आहेत, ही भूमिका महत्वाची आहे। कोण कुठल्या पक्षाचा आहे ह्याच विजय आणि हा आविर्भाव कायम ठेवा, हा आपला थाट कायम ठेवा। कुणी तुमच्या तरी पत्रात प्रयत्न केला ते प्रमाणपत्र पनवेल शहर आहे, हे पनवेल शहर व्यापार आणि उद्यम आणि लहानपणापासून एकमेकांना 3-3, 4-4 पिढ्या मुस्लिम बांधव हिंदू एकमेकांना ओळखतायत। कुठे काय कुठे आला धर्मामध्ये काहीच कधी येत नाही आणि कधी येणार पण नाही। हा संमिश्र मतदारसंघ आहे आमच्या या गणपती देवस्थान तिथे महाजनभाई आमच्या गेल्या किती दिवसात शुभारंभ झालाय, म्हणजे या 40 सीट लागणार यात काही आमचं काही खरं नाही। कैलासवासी कुमारी सुषमा पाटील, कैलासवासी जोमा नामा गोवारी व कैलासवासी दिलीप चंदर गोवारी यांच्या स्मरणार्थ जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे यांच्यातर्फे सालाबाद प्रमाणे शनिवारी दिनांक 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने ग्रामीण भागासाठी आयोजित करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, युवा नेता रवी गोवारी, भगवान वाजेकर, पनवेल तालुका सरचिटणीस सखाराम पाटील आदी मान्यवरांसहित खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम पारितोषिक 25,000 रुपये व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 12,500 रुपये व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व मालिकावीरास आकर्षक चषक देण्यात येणार आहे। हल्ल्याने मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला होता। या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बेछूत गोळीबारात 166 नागरिक मारले गेले तर 249 जण जखमी झाले। हा हल्ला रोखण्यासाठी आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांच्यासह 18 पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले। त्यांनी दहशतवाद्यांबरोबर दिलेल्या अटीतटीच्या झुंजीमुळे मुंबई वाचली आणि हजारो निरपराध नागरिकांचे प्राण वाचले। अशा या बहादर शहीदांना कर्नाळा आष्टकच्या प्रेक्षकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। सव्वीस 11च्या मुंबईवरील हल्ल्याच्या आठवणी भारतीयांच्या मनात आजही शहारे उत्पन्न करतात। 166 नागरिकांची मृत शरीरे बघताना मन सुन्न होतं आणि या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या वीर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पराक्रमापुढे मन नतमस्तक होते। 26 11च्या हल्ल्यातील शहीदांना आणि नागरिकांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमास आमदार विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, शिवसेनेचे नेते चंद्रशेखर सोमण, शहर चिटणीस नितीन पाटील, माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ, नगरसेवक अशोक शेळके, उरण पंचायत समितीचे सदस्य नरेश घरत, नगरसेविका शशिकला सिंग, झेडपी सदस्य SK नाईक, समीर ठाकूर, रेणुका मोहकर आदी मान्यवरांसहित युतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चंद्रशेखर सोमण यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। मुंबईवरती जो भ्याड हल्ला अतिरेक्याने केला आणि त्या भ्याड हल्ल्याला सामना करत करत ज्या शूर पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन देशाच्या प्रती समर्पित केलं
त्यांची आठवण झाल्याशिवाय आपला 26/11 दिवस याच्या पुढे कधीही राहणार नाही. कोणाच्याही घरात लग्न समारंभ असू दे, कुठलीही निवडणूक असू दे, कुठले राजकीय कार्यक्रम असू दे, सामाजिक आंदोलन असू दे, पण 26/11चा याच्या पुढे देशाला जेव्हा विसर पडेल तर देश खरोखर कृतज्ञ असेल असं इथे मी नमूद करू इच्छितो. आजही पनवेलच्या या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात माननीय आमदार विवेक पाटील यांनी खरोखर पुढाकार घेऊन या निवडणुकीच्या वातावरणात सुद्धा आज हा एक कृतज्ञतेचा सोहळा, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण मुंबई वाचवली, त्यांनी आपलं पुढचं आयुष्य सुरक्षित केलं, त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आज इथे आपण इथे आयोजित केलेला आहे. अत्यंत मन हिलावून टाकणारा असा तो दिवस, असा तो क्षण, आणि हे असे दिवस 26/11चे देशाच्या अधिकारात मुंबईच्या पोलिसांमधला एक मोठा अधिकारी हेमंत करकरे साहेब, विजय साळसकर, विजय कामटे, शहीद तुकाराम उंबळे तर अक्षरशः मेट्रो टोपीची ते माणसाला धरून स्वतः अंगावर झेड्या गोळ्या झेलल्या आणि त्या कसा त्या क्रूर कर्म जो जिवंत आहे त्याला जिवंत पकडण्यात यश मिळालं आणि त्याच्याकडून सगळे पुढे पर्दाफाश होणार आहे. त्या शहीद उंबळ्यांचा आज अर्धपुतळ्याचा स्मारक मुंबईत होणार आहे आणि ही चारही अधिकारी आणि आज शहीद संदीप उन्नीकृष्णन हा आपला नॅशनल कमांडो फोर्सचा अधिकारी, या सगळ्यांनी जीवन अक्षरशः संद्रेमन हाऊस असेल, हॉटेल तुमचं फ्रंट असेल किंवा विटी स्टेशन, या चारही ठिकाणी या सगळ्या लोकांनी अतिशय धीरोदत्तपणाने सामना केला आणि देशाचं आपलं आयुष्य त्याने अक्षरशः सुरक्षित केलं. हा दिवस आपण विसरूच शकत नाही. म्हणून प्रत्येक नागरिकाचं देशातलं कर्तव्य आहे की सगळी हातातली कामं बाजूला ठेवून किमान ह्या दिवशी या लोकांचं स्मरण करा, या अधिकाऱ्यांचं स्मरण करा आणि ज्या पोलिसांनी आपलं पुढचं आयुष्य सुरक्षित केलेलं आहे त्यांच्यापासून काहीतरी धडा घ्या आणि ज्याने आपल्या देशाला असुरक्षित केलेलं आहे आणि ज्या पोलिसांनी आपल्याला वाचवलेलं आहे त्यासाठी काहीतरी धडा घेऊन भविष्यामध्ये अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होणार नाहीत याचे प्रत्येक नागरिकांना सतर्क करण्याची गरज आहे. अशी शपथ श्रद्धांजली घेताना आपण यांच्या फोटोसमोर घेतली पाहिजे. तसेच नवीन पनवेल येथील विस्पुते कॉलेजच्या वतीने 26/11च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. पनवेल नगर परिषद प्रभाग क्रमांक 4 हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. या प्रभागातून महायुतीचे रमेश गुडेकर, प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सौ अनुराधा ठोकळ, सौ प्रमिला कुरगुडे हे उमेदवार रिंगणात असून या उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील महायुतीचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या जुन्या रतन टॉकीज समोरील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी आमदार विवेक पाटील, जिल्हा चिटणीस पायराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बवनदादा पाटील, शहर प्रमुख सुमित ठक्कर, कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे चंद्रशेखर सोमण आदी मान्यवरांसहित महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 4 मधील युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमेदवारांची मतदारांना ओळख करून देताना आमदार विवेक पाटील म्हणाले की प्रीतम म्हात्रे हे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांचे राजकीय वारस असून पुरोगामी युवक संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनुराधा ठोकळ ह्या एक माजी नगराध्यक्ष म्हणून पनवेलकरांना परिचित आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे केली आहेत. प्रमिला कुरघोडे या देखील माजी नगरसेविका असून महिलांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या आहेत. तर रमेश गुडेकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली असून चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत आणि इथल्या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर युतीचे हे चारही उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले की माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी आपल्या कार्यकाळात दूरदृष्टी ठेवून नियोजनबद्ध काम केले. त्याचाच परिपाक म्हणून पालिकेच्या तिजोरीवर बोजा न लादता तब्बल 13 ते 14 कोटी खर्च करून नाट्यगृहाची इमारत बांधली. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नगरपालिकेला स्वतःचे उत्पन्न मिळत राहील. मात्र प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्व विकास कामांना खीळ बसली. महाराष्ट्रावर युतीच्या राज्यात 40,000 कोटीचे कर्ज होते. ते नतद्रष्ट काँग्रेसच्या राज्यात 2,33,000 कोटी रुपयावर पोचले.
यावरून काँग्रेसची निष्क्रियता व खाबुगिरी स्पष्ट होते. त्यांनी सांगितलं का 40,000 कोटीत आम्ही ही प्रॉपर्टी कृष्णा खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही धरणं बांधली, आम्ही मुंबई पुणे हायवे बांधला, आम्ही उड्डाण पुलं बांधली. ही सारी 40,000 कोटीचं त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. तो खर्च त्या ठिकाणी दाखवण्याची हिंमत. पण आज काँग्रेसचं सरकार असताना 2,33,000 कोटी रुपये कर्ज आज हे राज्य सरकारवर आहे. त्याचा हिस्सा मात्र काँग्रेसवाले ह्या ठिकाणी देत आहे. पण आम्ही अभिमानाला सांगतो, आम्ही या पनवेल शहरामध्ये अनेक कामं केली. 1 रुपयाचाही कर्ज या नगरपालिकेवर आम्ही ठेवलेलं नाही. आणि कुणाचं जेवढं देणं आहे तेवढं राज्य सरकारकडनं या ठिकाणी येणं आहे मला सांगायला अभिमान वाटतो. नगरपालिकांना त्यांच्या ताब्यात पाहिजे म्हणून भ्रष्टाचारी मार्गाने या ठिकाणी नगरपालिका ताब्यात घेण्याचे जे काँग्रेसवाल्यांचे प्रयत्न आहेत ते काँग्रेसवाल्यांचे प्रयत्न हाणून पडण्याचं काम आपण या ठिकाणी करावं. कर्नाळा आजतक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मी सच्चा शिवसैनिक आहे व शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे कोळीवाडा विभाग प्रमुख गणेश भगत यांनी दिली आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे व शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे कोळीवाडा विभाग प्रमुख गणेश भगत यांनी दिली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की नगरपालिका निवडणुकीत मी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छित होतो, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी लढविणे शक्य झाले नाही, म्हणून मी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेगळा अर्थ लावला व मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा उडविल्या. या बातमीच्या निमित्ताने मी स्पष्ट करू इच्छितो की मी कोणत्याही अन्य राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. मी सच्चा शिवसैनिक आहे व शिवसैनिक राहणार असल्याची स्पष्ट ग्वाही गणेश भगत यांनी कर्नाळा आजतकशी बोलताना दिली. मला आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मला माझे कागदपत्र पेपरांची पूर्तता कमी असल्याने की मला तिकीट मिळणार नाही. त्यानंतर मी माझी नाराजी व्यक्त केली आणि आमचे कोळी समाजाची पंचमंडळी यांच्याकडे गेलो. त्यांनी मला विचारलं की गणेश तू उभा राहतोस की नाही, तुला तिकीट मिळालं की? बोलो मला तिकीट मिळणार नाही याची मला गॅरंटी आलेली आहे की मला यांनी डावललेलं आहे आणि मी तुम्ही काय डिसिजन घ्याल त्या डिसिजनच्या मी तुमच्या पुढे जाणार नाही, समाजाच्या पुढे जाणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटत असेल योग्य वाटत ते करा तुम्ही आणि मी घरी बसणार आहे. आणि मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही आणि मी निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित असला तरी महायुतीचा तो मित्रपक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन पनवेलमध्येच आपले जास्त उमेदवार उभे करून काँग्रेस पक्षाला कडवे आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला राज्याचे जलसंवर्धन व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनील तटकरे स्वतः प्रचारात उतरल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. पनवेल नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागले आहेत. नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीचे गणेश कडू, जयवंत महामुनी, मीरा म्हात्रे, पद्मा भुजबळ हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. या प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नामदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विवेक पाटील, नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, शहराध्यक्ष सुनील घरत, शिवदास कांबळे, नगराध्यक्ष संदीप पाटील तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रचार रॅली काढून नामदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढतो आहोत. गेले 10 वर्ष या शहराची सर्वांगीण सेवा करण्याचा प्रयत्न मी पालकमंत्री या नात्याने अतिशय प्रामाणिकपणाने केलेला आहे. आमदार विवेक पाटील आमदार असताना त्यांनी सुद्धा सतत या भ्रष्टाच्या वतीमध्ये माझ्याशी संपर्क करून पक्षविरहित पद्धतीने शहरामध्ये काही कामं राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्फत व्हावी
असाही त्यांचा सातत्याने प्रयत्न राहील. त्याच्यामुळे निवडणुका ह्या पक्षीय वातावरणामध्ये लढवल्या जातच असतात. परंतु निवडणुकाखेरीज शहराचा विकास याच्यावरती लक्ष केंद्रित करणं जबाबदार राजकीय कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं कर्तव्य असतं असं मला स्वतःला वाटतं आणि ते निभवण्याचा मी प्रयत्न करतो. अशी निवडणुकीला सुरुवात आहे. मला असं वाटतं की पनवेलकर कामावरती विश्वास ठेवून आम्ही जी काय सेवा केलेली आहे, भविष्यामध्ये सेवा करण्याची ताकद नेमकी कोणाच्यामध्ये आहे ही पनवेलची शुद्ध जनता मतदार ओळखतात. कौल आम्हाला मिळेल. यावेळी ठिकठिकाणी सुवासिनींनी नामदार तटकरे यांची ओवाळणी केली, तर उमेदवारांनी व नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पनवेल नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार कार्याला सुरुवात करण्यापूर्वी नामदार सुनील तटकरे यांनी लोकनेते दिवा पाटील यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हाला संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.